गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाव स्वामी तुका या देवा यावरी न करावीर काय माझी वाणी मानील संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा आता हृदय आपुली चौपाळून या भली वरी बैसवो पावले श्री गुरुचे ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग संत हृदय सम्राट अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वोद्धारक देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदावंद्य श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा महत्त्वाचा उत्कृष्ट सर्वांच्या परिचय सर्वांच्या पाठ काहीच्या कानपाठ असलेला असा अभंग असून भगवान परमात्म्याच्या आवडीचा मोठेपणा दर्शवणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला. या अभंगाचा काहीसा भाव काहीसा चिंतन आपणासमोर प्रतिपादन करण्याच्या अगोदर कल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा मौजी ही तुरा या गावामध्ये भक्त शिरोमणी हनुमंतराय यांच्या दरबारामध्ये 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केलेला महाशिवरात्रीच्या पर्व काळावती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं त्या ठिकाणी अवचित्त साधून आणि हरिभक्तीपर आदरणीय परमपूज्य प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांची नर्मदा प्रदक्षिणाच्या पूर्ततेच्या दृष्टीने अशा प्रकारचा हा नामसप्ताह होतोय. नामसप्ताह अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये होते बरं का. कारण याच्याही पूर्वी मी बऱ्याच वेळेला इथं आलेलो आहे. हा नामसप्ताह म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम. काय म्हणायचं याला? नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणजे याचा अर्थ काही बद्ध कार्यक्रम असतात. काय असतात? काही बद्ध असतात पण नियोजनबद्ध कार्यक्रम अशा प्रकारचा या ठिकाणी होतोय. भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य प्रेममूर्ती आणि त्यागमूर्ती असंही म्हणेल. त्यागमूर्ती का म्हणायचे नंतर सांगेल तुम्हाला. प्रेममूर्ती आणि त्यागमूर्ती सर्वांचे श्रद्धास्थान प्रातस्मरणीय गुरुवर्य शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड संस्थान आणि त्यांचेच असणारे उत्तराधिकारी सर्वांचे हृदयस्थान अतिशय धडपडीचे अशा प्रकारचे महाराज संभाजी बाबा यांच्या प्रेरणेनं सदसंतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी यांच्या आयोजनानं नियोजनानं संयोजनाने दाते अन्नदाते या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्याजवळ सर्वांचं श्रद्धास्थान असणारं समर्थ सद्गुरू श्री क्षेत्र नारायणगड नारायण बाबा यांच्या नगद नारायण महाराज यापेक्षा समर्थ नगद नारायण महाराज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि या जनता जनार्दनाच्या साक्षीनं आणि या धर्ममंडपामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी यांच्या उपस्थितीनं हा जो कार्यक्रम होतोय त्याची बाबांच्या आज्ञेवरून मला आजची 6वी कीर्तनरूपी सेवा आलेली आहे. अभंग अतिशय सरळ आणि सोपा त्या ठिकाणी घेतलेला आहे. सर्वांच्या पाठ अभंग आहे आणि भावसुद्धा त्यांना सर्वांना माहीत आहे. अभंग हा गोल साहित्य शृंगाराने नटलेला आहे. अध्यात्माच्या दृष्टीने वेदांताच्या दृष्टीने जर बोललं तर त्यामध्ये 6 लिंग पडतात. उपक्रम उपपत्ती अर्थवाद अपूर्वता अभ्यास आणि उपसंहार हे 6 लिंग त्याच्यामध्ये आहेत. तर आपण ते भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. अतिशय सोपा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे आणि आजच्या कीर्तनाच्या साथीसाठी चांगले दिग्गज गुणीजन महाराज मंडळी उपस्थिती बरं का. एकापेक्षा एक चांगली गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे हार काढा नसता मी बरं का पण जरा याला काही कारण आहेत त्याच्यामुळे काढतो. ते तुम्हालाही माहिती. ते कारण म्हणजे असे भाऊ हे असा हार जर गाळ्यात ठेवला आणि आपण गायला लागलो बोलायला लागलो तो हार सुरगाळ्या जातो मग त्याला डाग पडतात. मग घरी कपडे धुवायला का आमची तिचे भांडणं होती. त्याच्यामुळे आपला हार काढायला बरा विठाला अभंग अतिशय सोपा आहे. कीर्तनाच्या साथीसाठी मंडळी सगळी मोठी मंडळी आहे. जे मृदंग वाजवतात ना माझ्या उजव्या हाताला हे विठ्ठल महाराज सुंदर वाजवतात.
विठ्ठल विठ्ठल कसं वाजावं हे या विठ्ठलाकडून शिकावं. पहिली चाल कशी म्हणावी, अगदी अगदी जोड, पण अगदी चांगला लागला जोड बरं का. सुंदर असा त्याने राग गायला आणि सर्व वयोवृद्ध महाराज मंडळी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर वंदन नमतं. सर्वांचे नावं घेऊ शकत नाही, एखादं जर राहिलं तर बरं वाटतं. एका म्हणता भली तुझे अशी सहज निंदिले, असं होऊ नये करता सर्वांच्या चरणावर विंदी नतमस्तक होतो. नगद नारायण महाराज यांच्याही ठिकाणी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या परिसराचा वैभव, पहिले कोठेच नव्हते काही, इंद्र चंद्र तारा नाही, अशा 400 वर्षाची परंपरा असणारी धाकटी पंढरी म्हणजे श्री क्षेत्र नारायणगडे महाराज. नंतर झाली तयार सगळी आणि त्याच्यामध्ये बाबांचा नंबर आला. कोणाचा? शिवाजी महाराजांचा. ही भाग्याची गोष्ट आहे. ह्या पुण्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाही. आता तुम्हाला बी सगळ्याला वाटतं तसं. कसं वाटतं? मला तसं झाल्यासारखं वाटतंय. आलं लक्षात? आमदार झाल्यासारखं वाटतंय, पण होता येतं कोणाला? एखादाच अशा प्रकारचा असतो, बाकी ज्याला होता येत नाही. तसं बऱ्याच लोकांना असं वाटलं आपणही व्हावं, पण बाबांचं नाव नगद नारायण महाराजाच्या यादीमध्ये लिहिलं होतं. तुम्ही सर्वजण त्यांना प्रेममूर्ती म्हणतात, पण मी एक नवीनच नाव शोधलं, त्यागमूर्ती. आणि त्या गोष्टी साक्षीदार तुम्ही आम्ही सर्व आहोत. परवा आम्ही 7 तारखेला बारामतीला दुःखद प्रसंगाच्या निमित्ताने पवार कुटुंबियाला भेटायला गेलो. तर बाबांचं मुख्य अधिष्ठान होतं शिवाजी महाराजांचं. नंतर संभाजी महाराजांनी 20 महाराज लोकांकरता मोठी गाडी बोलवली आणि बीड जिल्ह्यातील सर्व संस्थानिक आतापासून येतीपर्यंत सर्व त्या ठिकाणी आले. जवळजवळ 100 लोकांचं त्या ठिकाणी नियोजन होतं. सर्वांनी त्या ठिकाणी दुःखामध्ये सांत्वन केलं. पवारसाहेब स्वतः होते. आणि हे सगळं झाल्यानंतर एवढी महाराज मंडळी 50 VIP गाड्या, VIP गाड्या म्हणजे साधे त्यांच्यासारख्याच गाड्या होत्या. आता त्यांच्या गाड्या मोठ्याल्याच, महाराजांच्या गाड्या मोठ्याल्या संस्थानिकाच्या. आपल्याच विचार नाही करायचा. त्यांच्या गाडीचं फक्त हॉर्न वाजत आहे. कोणाच्या? बाबाच्या गाडीचं हॉर्न वाजत आहे आणि आमच्या गाडीचं हॉर्न सोडून सगळंच वाजत आहे. अशा जवळजवळ 50 गाड्या होत्या. शरदराव पवारने विचार केला, एवढी मोठी महाराज मंडळी भेटायला आली, सांत्वन परत त्यांनी भेट दिली, यांना काहीतरी दिलं पाहिजे. मी जे बोलतोय व्यासपीठावर बोलतो, खरं बोलतोय, छातीला हात लावून बोलतोय. 5 लाख रुपये बाबांच्या गाडीत टाकले. कोणाच्या? शिवाजी बाबाच्या. पण बाबांनी विचार केला, आपण दुःखद प्रसंगी भेटण्याकरता आलोत आणि इथं नगद नारायण महाराज, नगद माफी, आपल्याला काय कमी? बाबांनी सांगितलं, हे पैसे आम्हाला नको, हे पैसे वापस घ्या, गरज पडल्यानंतर पुनश्च तुमच्याकडे येऊ. आणि ते सगळे पैसे बाबांनी आमच्या समक्ष वापस दिले. म्हणून त्यांना त्यागमूर्ती म्हणायचे. बाकीच्या महाराजाचं नाही सांगत. मी जर एकटा असतो, मी हडप सावरगाव केलं असतं. बाकीच्या संस्थांमध्ये कोणाच्या गाडी जरी पडली असते तरी सुद्धा तेच झालं असतं. परंतु बाबाने ते परत दिलं. आलेला पैसा परत देणं याच्याकरता त्याग लागतो महाराज. त्याग बोलायचा वेगळा असतो, प्रत्यक्ष कृतीमध्ये वेगळा असतो. आणि एवढं मोठं ऐश्वर सोडून बाबा नर्मदा प्रदक्षिणाला गेले म्हणजे तिथं काय एअर कंडिशन असते काय अवस्था? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पंढरपुरात 2 दिवस जर आपण गेलो तर घरी आल्यावर सांगतो आपण, झोप चांगली झाली नाही, जेवायला चांगलं मिळालं नाही. पंढरपुरात 2 दिवस आणि इतक्या दिवस यांनी प्रदक्षिणा केली, काहीच नाही, काही मिळेल नाही, काही नाही. ते मिळेल तसं राहायचं, जशी परिस्थिती असेल तसं राहायचं. हे जे होतंय हे वैराग्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून त्यांना प्रेममूर्ती तर म्हणायचंच, पण इथून पुढे त्यागमूर्ती सुद्धा म्हणायचे. विठ्ठल अधिक ज्ञानाने बोलता अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही क्रियेची सुरुवात प्रारंभ ते शेवट असा असतो. आरंभ तो त्या ठिकाणी पूर्ती असा शेवट असतो. हे करत असताना मध्ये जे कोण येतात ते कोण ती आहेत ते तुम्हाला मी सांगतो. पहिला कोण आहे अपायकारक, दुसरा आहे अनावश्यक, तिसरा आहे आवश्यक, चौथा आहे आकर्षक आणि 5वा आहे अत्यावश्यक. विठ्ठल विठ्ठल. आता
अपायकारक म्हणजे एका वाक्यात सांगतो, कार्य उभं करत असताना ज्याची गरज नाही ते घटक त्याच्यामध्ये जर आला तर त्यांनी नाश होतो, याला अपायकारक असं म्हणतात. अनावश्यक, ज्याची कार्य करताना मुळीच गरज नाही त्याला अनावश्यक म्हणतात. आणि ज्याच्याशिवाय कार्य उभं राहू शकत नाही त्याला आवश्यक म्हणतात. ज्याच्या कार्याकरता ज्याची गरज नाही पण ते घटक जर घेतले तर काय होतं, शोभा वाढते, त्याला आकर्षक म्हणतात. आणि ज्याच्याशिवाय कार्यच उभं राहू शकत नाही त्याला अत्यावश्यक म्हणतात. विठाला जसं स्वयंपाक करायचा जर ठरला बऱ्याचशा गोष्टी लागतात. विठाला 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 एका विन एक कामाना एका विन एक कामाना एका विनायक कामाना अग्नि धान्य झाला गडे पाप अग्नि धान्य एक कामानं. स्वयंपाक करायचा असला पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे, धान्य नसे स्वयंपाक होणार नाही. धान्य आहे, पाणी आहे, अग्नी नाही, स्वयंपाक होणार नाही. कारण महाराजांचे शब्द आहेत, एका विन एक कामानं. एक वस्तू नसतील तर त्या ठिकाणी स्वयंपाक होणार नाही, किती सुगरणबाई असू द्या. सुगरणबाई सांगितली बरं तुम्हाला, कारण सुगरणबाईच्या हातात एवढी ताकद असते, महाराज कुठला पदार्थ करून द्या चविष्ट लागतो. तो पाण्याला जरी फोडणी दिली तरी सुद्धा चविष्ट लागतं. आणि काही काही म्हणायला किती द्या तुम्ही, डबा भर मसाला चव नाही कशाला. एका विन एक कामा नाही. तसं भक्ती साधना करत असताना या सर्व घटकाचा विचार केला जावा. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, अपायकारक उदाहरणार्थ चहा करायचा 10 माणसाला, तर चहाला विष हे अपायकारक आहे, मीठ हे अनावश्यक आहे, चहा करणारी बाई आवश्यक आहे, दूध, वेलचे, चहापत्ती हे आकर्षक आहे. तसा बी चहा होतो, शेतात आपण करतो की नाही तसा चहा होतो, पण हे त्याच्यामध्ये असेल ते आकर्षकपणा आहे. आणि त्याच्याकरता पाणी पाहिजे, स्वयंपाक करणारी पाहिजे, चहा बनवणारी पाहिजे, आणि अग्नी पाहिजे. एका विन एक कामा नाही. तसं भक्ती साधना करत असताना सुद्धा अपायकारक काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. नाही तर भक्ती साधना चालूच आहे आणि गंतव्यस्थानाला आपण पोहोचू शकत नाही. मार्गक्रमण चालू आहे पण शेवटच्या अवस्थेला आपण जात नाही. याचा अर्थ मार्गक्रमण आपलं चुकलेलं नाही. काहीला आपलं चुकलेलं कळतं, पण काहीला आपलं चुकलेलं कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. बरेच असे समाज आहेत, बरे त्यांना आपल्याला कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. एक माणूस म्हणला, मी मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला आलतो परवा. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री भेटले आपल्याला, बोलले ते. म्हणलं काय बोलले? होय खाली. आता खाली होय म्हणले काय चांगलं आहे काय? त्याला काय म्हणायचं कळत नाही, हे सुद्धा त्याला कळत नाही. विडाला विडाला मग अपायकारक घटक कोणते? असं भय चिंता लज्जा काम क्रोध. असं भय चिंता लज्जा काम क्रोध. तोडावा संबंध यांचा माझा. तोडावा संबंध यांचा माझा. असं भय चिंता लज्जा काम क्रोध.
यांचा माझा कुणाचा आस भय चिंता लज्जा काम क्रोध यांचा संबंध तुटला पाहिजे. कारण हे अपायकारक घटक आहे. हे भक्ती चांगली घडू देत नाही आणि शेवटच्या अवस्थेला पोहोचू शकत नाही. पहिला घटक आहे आस. ही आस म्हणजे आशा. ही आशालाही बेकार आहे महाराज. ही आशा सगळ्याला फसिती. माणसाला फसिती एवढं नाही पण देवाला फसिती. आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेली. म्हणून नेहमी सांगतो चित्तातली काढावी आस धरावी भक्तीची कास तेव्हा भगवान परमात्मा होतो आपला दास. चित्ती नाही आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग चित्तातली आस काढावी. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी आणि काम न सांगता करी. आपण एक पंढरपूरची वारी केली का आपल्याला असं वाटत असतं की देवाने आपला आवतच हाणाव. इतका सोपा देव. काही काही महिलाला असं एक वारी झाली एखादं पारायण झालं का त्यांना असं वाटतं का आपण भांडे घासाव आणि त्यांनी हिसळाव. कळलं का? आता ते पती हिसळीन तेव बाकीच्याचा काय संबंध आहे. देव हिसळीत असतोय का? अहो त्याच्याकरता लई दिवस साधना करावं लागते. आणि आपल्याला एक नवीनच मी ऐकलंय तुम्हाला पेश करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला जनी जाये पाणी आशी स्वर धरला तरी चालेल. हा जनी जाये पाणी आशी मागे धावे ऋषिकेशी जनी जाये पाणी आशी पाणी रांजनात भरी पाणी रांजनात भरी पाणी रांजनात भरी. भगवान परमात्मा पाणी सडा सारवण करी जनी जाये पाणी आशी जनी जाये पाणी आशी. काम करण्याकरता चित्तातली आस काढावी लागते. तेव्हा देवाने त्यांच्या घरी काम केलं. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. पण बऱ्याच महिलाला वाटतं माणसाला वाटतं आपला अवथावणार महिला वाटतं भांडेच हिसळावं त्यांनी. आता पती हिसळणी बुवा बाकी देव कशाला हिसळणी यांची भांडी. आता एक दिवस ते असं भांडे हिसळून परेशान झालं आणि बायकोला सांगितलं मला तुला तिलांजली द्यायची घटक द्यायचा. आता सकाळीच उठतून वकिलाकडे जातो. गेला वकिलाकडे सकाळी उठून आणि पुन्हा वापस आला. बाईने विचारलं मला घटस्फोट द्यायला गेलते ना वकिलाकडं. हां का म्हणून वापस आली. ते मला आपलं बरं आहे मी तर भांडे तरी हिसळतो ते साडी धुत होतो. त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे. विठाला आशा याला हिंदीमध्ये आसक्ती म्हणतात. काय म्हणतात? आसक्ती. ही आसक्ती कभीही आसक्ती है. हे कोणाला येते देवाला सोड नाही. भगवान प्रभू रामचंद्र सीतामय्या भैया लक्ष्मणजी वनामध्ये असताना एके दिवशी त्यांच्या समोरून हरण गेलं. पण ते हरण सोन्याचं होतं. आणि ते हरण पाहिल्यानंतर सीतामातेनं हट्ट केला की मला याच्या कातड्याची चोळी शिवायची. आता हट्ट केल्यानंतर पुरावा लागतो. पण देवाने समजून सांगितलं मी सर्व प्राणी मात्र जेणे हे विश्व निर्मी येले मी सगळं केलंय. पण सोन्याचं हरण मी काही निर्माण केलेलं नाही. पण ऐकनच ती तर तिचं नाव भार्या कसं म्हणता येईल तिला.
भारी हा नवीन शब्द बरं का आता पती तुम्हाला हे बाकी शब्द माहिती वेदांताच्या दृष्टीनं भारी हा शब्द आहे ती ऐकतच नाही कोणाचा तिचंच ऐकायला होती त्याला कोणाला आपल्या मालकाला एका माणसाला आजार झाला रात्री झोपला का बडबड 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 करायचा बडबड करायचा त्याची बायकोने दवाखान्यात नेलं त्याला डॉक्टरने तपासलं म्हणजे कधी बसून होतं म्हणजे बरेच दिवसापासून होतं हे कसं काय झालं तुम्हाला रात्री कसं काय बडबड करतात त्याची बायको सध्या रात्री झोपली बडबड करते मला झोप येत नाही त्यांना झोप येत नाही म्हणजे कधी बसून बडबड करते मग त्यांनी सांगितलं डॉक्टरला ही मला दिवसा बोलूनच देत नाही मग रात्री बडबड नाही करतो काय लई बोला त्यात काय सांगा तुम्हाला विचारू नका एक भंगारवाला आला होता भंगार आहे का बाई बाहेर आली ती म्हणली आता नका येऊ थोड्या वेळाने या भंगार तुम्हाला देते म्हणजे भंगार पुढे ते म्हणले ते बाहेर गेलेत म्हणजे ते आणला भंगार म्हणले लई जावडेले बोलणे खावलं फक्त आम्ही आपलं सांगतो तुम्ही कोणी सांगत नाही विठ्ठल महाराज सगळ्याच लहानपणी आम्ही पावसात खेळायचो लहान असताना 3री-4थीला आणि आमची आजी आम्हाला खेळून देत नव्हती आणि आम्हाला नात कोणता होता बँडक्या पडत आहेत ना ते बँडक्या मारायचे ते आमच्या आजीने सांगितलं बँडक्या मारू नये म्हणलं का मारू नये अरे म्हणले पुढं लग्न झाल्यानंतर बायको मुक्की बायको मिळत असते त्याचा आज पश्चाताप येतो आता काय गेले हो नाही आता न चले काही भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं त्यांनी की मला याची चोळी शिवायचीच पुढला प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे हट्ट केला हट्ट लई कठीण बाल महाराज श्री हट्ट आहे राज हट्ट आहे बाल हट्ट आहे आणि तिखट मिरच्या खाल्यावर होणारं एक हट्ट आहे बरेच हट्ट आहे तुम्हाला बाल हट्ट म्हणजे लहान मुलाचा हट्ट एक लहान मुलगा रुसला आणि राजांना सांगितलं म्हणले लहान मुलगा रुसला म्हणले पूर्वीच्या काळात राजाच्या मुलाला युवराज असं म्हणत होते आता शब्द बदला आता भैया म्हणतात काय म्हणतात भैया पूर्वी युवराज म्हणते युवराज रुसण्याच्या खोलीत गेले म्हणले काय पाहिजे म्हणते त्याने सांगितलं मला बोळकं पाहिजे बोळकं कळलं तुम्हाला हे कुंभाराचे असतं ते बोळकं छोटं आणि ते बोळकं आहे आणि पुन्हा एखादी दात पडले तर त्याला बोळकं म्हणतात आमच्या माणूस राम आहे तर कोणता रामा बोळका रामा बरं ठीक आहे म्हणजे त्याला त्याला बोळकं घेऊन द्या आता राजा म्हणले काय कमी बोळकं घेऊन दिलं पुन्हा रुसलेलाच म्हणले आता काय पाहिजे ते मला हत्ती पाहिजे आता आणला हत्ती महाराज इकत बाल हट्ट आहे ना तरी रुसल्यालाच म्हणजे आता काय पाहिजे मग त्या मुलाने सांगितलं युवराजांनी हा हत्ती या बोळक्यात घालून द्या त्याच्या जाई काही बाल हट्ट आहे श्री हट्ट आहे राज हट्ट आहे बाकी सर्व हट्ट आहे तसा सीतामातेने हट्ट केला सांगितलं चोळी मला शिवायचीच भगवान परमात्म्याला जावं लागलं परिणाम असा झाला की देवापासून तिला दूर जावं लागलं म्हणून आस चित्तातली आस काढायला पाहिजे आणि भक्ती साधना आपण करायला पाहिजे जया परमार्थाशी चाड तिने सांडावी लिगाड धरोनी भजनाशी चाड नित्य नियम आधारे मार्गक्रमण चालू आहे पण फलश्रुती जीवनामध्ये मिळत नाही परमार्थ हा चांगला आहे या वाटाने जे गेले बरं का तर त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित झालं आपण या वाटाने असून सुद्धा आपलं व्यवस्थित होत नाही गंतव्यस्थानाला आपण जात नाही त्याचा करता आपलं मार्गक्रमण कुठेतरी चुकलेलं आहे हा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये आंबे यायचे बरं का गंगथडीला तिकडे आंबे पाठायचे आमच्या भागात इकडे पाहुणे तिकडे पाठायचे पण आंब्याचा तुटवडा झाला डरणार मिळणारे आंबे वजनात मिळू लागले श्रीमंत माणसाने ते आंबे घेतले आणि घरी निघाला तांग्याचा प्रवास होता पूर्वी काही गाड्या वगैरे नव्हत्या आणि तो आंबे त्यांनी घेतले पिशवीमध्ये त्यांनी विचार केला आपण आंबा खावा तर गाड्याला द्यावा लागेल त्याला मग तो पुढं पोहून गाड्या तांगान या करा असतो गाडी पळती होईल कारण याला आंबा खायचा होता ना म्हणलं आता का पळवतो याला द्यावं लागेल आंबा मग काय करावं त्याने मधला रस्ता काढा कोणता आंबा तसाच खायचा म्हणजे याला द्यायचं काम नाही इतकी चिकट माणसं असतात महाराज काही घनो चिकट म्हणायचं घनो चिकट म्हणजे सांगू मग चूस नाही कळलं तुपात जर माशी पडली तर ती काढून फेकायची नाही ती चाटायची आणि मग फेकायची असे काही कमी असं मग त्यानं काय केलं आंबा तोंडात घातला आता मला सांगा आंब्याचा व्यास किती मोठा तोंडाचा व्यास किती मोठा जाईल का तो तोंडात पण प्रयत्न करणार प्रयत्न वाळूची कण रगडीता तेलही गडी मग सोयाबीन कशाला मग त्यानं आंबा असा तोंडात घातला पण ते त्याला वाटलं जमत आहे मग त्यानं एक बुक्का मारला थोडासा आंबा आत गेला बरं का पण प्रयत्नाने पुन्हा एक बुक्का मारला तर आंबा आत गेला पण घशातच अडकाला येईल पांढरी डोळी झाली आणि तो खालीच पडला धाडकन दिस तांग्यात पण तो गडी हाणणारा होता ना तो अशिक्षित होता तो सुशिक्षित असता ते वेगळं झालं असतं अशिक्षित असल्यामुळे
तो म्हणला हे आंबा कसं काय गेला, मग त्यानं काय केलं, एक बुक्की मारली. कोणाला? कीर्तनकाराला नाही. ज्याने आंबा खाला त्याच्या मानात बुक्की घातली, पट्ट दिशी खाली आंबा पाडा. अशिक्षित होता म्हणून त्याने प्रयोग केला. आणि तो सुशिक्षित जर असता तर त्याने पहिला विचार केला असता, हा आंबा या घशात गेलाच कसा. आणि हे होईपर्यंत याचं काय झालं असं तुम्ही विचार करा. बरोबर सांगितलं, हे आंबा उचल, आंबा फेकून दे. त्या नोकरा सांगितलं गाडी आणणारला, हा आंबा जीव घेऊ ये. हा आंबा मालकाचा जीव घ्यायला जर भेट नाही तर घरी गेल्यानंतर माझी पत्नी, लहान लहान मुलं, नातरुंड पत्रुंड शेजारी यांचा जीव घ्यायला भेल का ते. मग त्या नोकरानं सांगितलं, मालक, कारण सत्य पुढे शहाणपणा चालत नसतो, मालक हात जोडतो, आंबा चांगला आहे, आंबा जीव घेऊन. हा माझा जीव घ्यायला लागला तर म्हणे तू जीव घेत नाही. म्हणले आंबा चांगला आहे, जीव घेऊ नाही, तुमची खाण्याची पद्धती जीव घेऊ. तसं परमार्थ हा चांगला आहे, फलश्रुती देणार आहे, पण आपली करण्याची प्रवृत्ती चांगली नाही. म्हणून आस काढावी, आस भय काढलं पाहिजे. भक्तीला नंतर आपण उद्ध्वस्त होतो की काय, ही सर्वांना त्या ठिकाणी काय वाटत असते, भीती वाटत असते. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा दासा काही, आम्हा दासा काही. भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, 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 भय त्रैलोकी भय नाही. स्वर धर बाबा. भय नाही दे, ए भय नाही, भय नाही, भय नाही, भय नाही. भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे. काय भीती आहे आम्हाला, भीती आमची गेली पाहिजे. भय नाही त्रैलोकी, आस भय चिंता, ही चिंता फारा उडी महाराज. सगळ्याला चिंता आहे महाराज. तुम्हाला चिंता आहे, मला चिंता आहे, तुम्हाला चिंता आहे, बाबा कधी सोडितोय, मला चिंता आहे मी घरी कधी जाईन. याला वाटतं बरेच दिवसापासून कीर्तन केलं नाही काय, कोण लईच गायला लागला हो, याला चिंता आहे. ह्या महिला मंडळीला चिंता आहे, आताचं भागलं
आता उद्या सकाळी काय भाजी करा, सगळ्याला चिंता आहे की नाही? सगळ्याला चिंता आहे महाराज. काही काही माणसाला तर एवढी चिंता विचारूच नका. एक माणूस एवढा श्रीमंत होता, एवढी काही जगात श्रीमंत माणसं आहेत महाराज, आपली धनसंपदा कुठे ठेवली हे सुद्धा त्यांना माहीत नाही. आपल्या राजस्थानचे भूतपूर्व मुख्यमंत्री, बरोबर का, राजस्थानचे माधवराव सिंधिया, हे सिंधिया, त्याचा अपभ्रंश आपल्याकडे शिंदे झालं. हे परिवर आहेत, पण त्याचा अपभ्रंश पवार झालं. हे असे बदललेलं आहे त्याच्यामध्ये. ती एकदा बाहेरच्या देशामध्ये गेले, एका हॉटेलवर थांबले. 4-5 दिवस झाल्यानंतर ते बिल देण्याकरता त्यांचा पी गेला. म्हणले बिल घ्या. ते म्हणलं कसं काय बिल घ्यावं? ते म्हणले नाही. मग स्वतः ते गेले. म्हणजे आम्ही ज्या तुमच्या फॅसिलिट्या वापरल्यात ना, त्याचं बिल घ्या आणि आम्हाला मोकळं करा. ते म्हणले कसं काय बिल घ्या? ते म्हणले अडचण काय तुम्हाला बिल घ्यायला? म्हणले नाही ना साहेब, हे हॉटेल तुमचं आहे. हॉटेल तुमचं आहे. एवढे माणसं श्रीमंत अशा प्रकारे झालेत, इतके श्रीमंत आहेत माणसं. काही काही माणसाला एवढा असून चिंता आहे महाराज. एक सावकार होता श्रीमंत एकदम. त्याने आपल्या मुनिमाला सांगितलं आपली संपत्ती किती ती मोजायची एकदा. 5 दिवस झाले त्यांनी संपत्ती मोजली, पूर्ण भरपूर संपत्ती निघाली. मालकाकडे गेला, मालकाला सांगितलं हे पहा, म्हणले मालक 9 पिढ्या आपल्या बसून खातील, आनंद वाटायला पाहिजे ना, तरी त्याचा चेहरा पाडा. ते म्हणलं 10व्याचं कसं काय होईल? ते म्हणलं याचं उत्तर माझ्याकडे नाही. समोर एक साधू राहते त्या का गावात, त्या साधूकडे जातो मी. आता साधूकडे जायचं म्हणल्यानंतर काय रिकाम्या हाताने जायचं नाही बरं का. साधूकडे जाताना काहीतरी त्यांना खायला न्यायचं. जसे साधू असतील तसे, त्याचे तर बरेच प्रकार आहेत. असे असले तर ते बी न्यायचं. सगळे जसे असेल त्याप्रमाणे त्याने ते सफरचंद वगैरे नेले. साधूकड, राजाकड बरं का, रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि देवाकडं, राजाकडे सुद्धा येईनंतर काहीतरी न्यायचं. तुम्हाला राजाला काय दिलं पाहिजे? काही नाही तर राजाने फुल का व्हायला द्या. याचा अर्थ विपरीत करू नका बरं का. मीडिया चालू इथं म्हणजे मी काही वेगळा प्रचार करतो असं काहीतरी करू नका. फुल का व्हायला न्यायचं. मग यांनी काय केलं, 1 किलो सफरचंद दिले, ठेवले. साधूचं दर्शन केलं. म्हणजे काय चाललं? म्हणजे बाबा म्हणले काही नाही. म्हणजे जेवण झालं आत्ताच. म्हणले काय आणलं तू पिशवीत? म्हणले सफरचंद आणले. म्हणले मग ठेव म्हणले तिथं. ते ठेवले तिथं. म्हणजे असं कर, दर्शन घे, सफरचंद तुझी घेऊन जा. ते म्हणलं बाबा आता जरी तुमचं जेवण झालं असलं ना तर संध्याकाळच्या राहून द्या. ते म्हणले हे बघ आत्ता जेवलो ना, संध्याकाळची मी चिंता करते. ओट उचलते. सफरचंद उचलली, निघाला वापस. साधू महाराज म्हणले कुंकड आलते तुम्ही, काय काम होतं? ते म्हणले त्याचं उत्तर मला मिळालं. तुम्हाला कळलं असलं बरं. त्याचं उत्तर मला मिळालं. काय मिळालं? साधू दुपारचं जेवण झाले, संध्याकाळची चिंता करीत नाही आणि 10व्या पिढीची चिंता करीत होता. येऊ त्याचं उत्तर त्याला मिळालं. चिंता आपण करणं, आपलं काम आहे चिंतन करणं. त्यावेळेस देव आपली त्या ठिकाणी काय करतो? चिंता करतो. पण आपण काय करतो? चिंतन करतो. मग देव निवांत चिंतन करत बसतात, चिंतन करत बस राहतो. म्हणून चिंता ही काढली पाहिजे. सगळ्यांना अशा प्रकारची चिंता आहे. असभय चिंता, लज्जा, ही लोकलज्जा भजनाला बाधक त्या ठिकाणी होत असते. मोडिली रांडेने सुपंत मार्ग, चाली येले जग यमपंथी. आसभय चिंता, लज्जा, काम. काम म्हणजे देवाव्यतिरिक्त असणारी भावना, त्याला काम म्हणत असतात. आणि क्रोध म्हणजे परिस्थितीबद्दलचा असंतोष, त्याला क्रोध असं म्हणतात. तोडावा संबंध यांचा माझा पहिल्या घटकाचा आपण विचार केला. कोणत्या? अपायकारक आणि अनावश्यक आहे. भक्तीला लागल्यानंतर लोक आपल्याला काय म्हणतील त्याचा आपण विचार करायचा नाही. आणि लोक काय करतात ते आपण तपासायचं नाही. तर प्रत्येकाकडे गुणदोष आहेच ना. कासे या गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. प्रत्येकाकडे दोष आहेत का नाही. पण लोकांना याला काय म्हणते? जनरेटर. याचं नाव कशामुळे पडलं माहिती आहे तुम्हाला? सांगू का? अंधार पाडा लाईन जरी गेली तर ती जनाला रेटीत आहे. काय म्हणते त्याला? जनरेटर म्हणतात. विठाला विठाला विठाला. लोक काय करतात ते आपण पाहायचं नाही. आपल्याकडे दोष आहेत की नाही? प्रत्येकाकडे. कसं या गुणदोष पाहू आणि काची मज काय त्याचे उन्याचे. उदाहरण सांगतो. एका माणसाच्या घराचं काम चालू होतं. घर म्हणलं तिथं वाळू आलीस. पूर्वीच्या काळात घरं बांधत होते, आता बंगला बांधतात. घराला आकार असतो, बंगल्याला आकार नसतो, अव्यक्त निराकार. मग ते वाळू पडलेली होती. हे जेवायला बसले आणि त्यांनी कोट वगैरे काढला आणि ठेवला. एक लहान मुलगा आला आणि त्याने अशी वाळू घेतली त्या पाहुण्याच्या कोट्यात टाकली, कोट्याच्या खिशात टाकली. पण कोणाच बोरग आहे? असं काय बोरग आहे बावळट? आमच्या कोटात ते वाळू टाकी दे. ते म्हणले आमचं नाही, आमचं नाही, आमच्या बहिणीचं बोरग आहे. मग तुमचं बोरगोड आहे. ते म्हणजे तिकडे बूट सोडा आणि तुम्ही त्याच्यात पाणी होती. आता मला सांगा, पाणी वतीनं काय आणि वाळू टाकणं काय सारखंच आहे की नाही? पण दुसऱ्याचे दोष दिसतात
आणि आपले दोष मात्र दिसत नाही. म्हणून लोकांचा विचार करायचा नाही आणि स्वतःबद्दल लोक का म्हणतात त्याचाही विचार करणे. एक मंदिर होतं फार पुरातन देवीचं आणि त्या ठिकाणी वर झेंडा न्यायचा होता. 4-5 पोरं एकत्र आली आणि झेंडा नेण्याकरता सज्ज झाली. वर जायचं चढत वर जायचं आणि ती झेंडा लावायची. म्हातारी माणसं 2-3 आली. त्या पोराला म्हणले पोराव म्हणले काय अजून वर गेलेले माणसं वापस आले नाहीत. हिंमत द्यायची सोडून त्यांची हिंमत ढासळायला आली. वर गेले आज पुढे गेले 3 निधाई झाली. त्यात एक पोर गवळलं लगेच राहिले चौघच. पुन्हा वर गेले पुन्हा आवाज आला अरे वर जाऊ नका. वर गेलेला अजून वापस आले तुम्हाला माहित नाही काय होतं ते. एक पोरगा आहे लगेच तो खाली आला. राहिले 3 जण. वरून काहीतरी माती निसटली त्याला लागली त्याला स्पर्श आला त्याला वाटलं काहीतरी म्हटलं की ते बी खाली आलं. पुन्हा 4थ्याला बोलून घेतलं पण 5वा मात्र वर गेला आणि त्यांनी झेंडा लावला. लोकांनी टाळ्या वाजवल्या वा वा चांगलं काम केलं म्हणून. मग त्याला विचारलं सगळे खाली आले आम्ही किती तुला आवाज दिली पण तो खालीच आला नाही कारण त्याला ऐकूच येत नव्हतं. कोण होता भायरा होता भायरा. तसं लोकांच्या संदर्भात आपण विचार करायचा नाही. तुका म्हणे हासे नाही कानतये ठाई. तर त्या अनावश्यक अशा प्रकारची गोष्ट आहे. आता आवश्यक काय आहे. माझी या भक्तीवीन जळवते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नव्हती काही. आता आकर्षक काय आहे. आकर्षक म्हणजे भजन करत असताना त्यामध्ये स्वर लय ताल ह्या गोष्टी असतात. ते असलं तर भागतच नसलं तरी सुद्धा भागत. तया विनन होई भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. मला सांगा प्रत्येक वर्षी किती गाणी निघाली पण ते राहिले का गाणी नाही. आता कीर्तनकार सुद्धा गाणी म्हणतात. कीर्तनकार सुद्धा गाणे म्हणतात. गाणे म्हणणाऱ्याच्या परंपरेतला मी नाही. मी गाणे म्हणणार बी नाही आणि मला कीर्तनात रडू बी येत नाही. बरेच जण रडू याला झेंडू बांबलं होते. हे कीर्तनात रडत येत नाही पक्के घर घाली. हे पक्के घर घाली येते. दुसरी दिवशी कोणी मला रडायची गरज काय. माझं रडायचं का लढायचं. लढायचं शिकायला लोकांना रडायचं शिकायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता किती गाणे निघाले प्रत्येक वर्षी एक गाणं निघाले पण राहिले का ते नाही. पहिल्यांदा पोपट निघाली होती मिठू मिठू बोलत होती बरोबर आहे. नंतर झागा निघाला ते गेलं वारीने उडून. बरेच मग पुन्हा मध्ये काय पाणी शाळेचं काहीतरी गाणं होतं बा. काय असं ते असं मला नाही म्हणायची. बरीच गाणे ती. त्याच्यानंतर आता नवीनच गाणं मला तसं झाल्यासारखं वाटतंय आमदार. आणि राहिले गाणे नाही. पण पंडित भीमसेन जोशीने गायलेले अभंग लता दिदीने गायलेले अभंग आज मात्र आज राम राही. आता कोठे जावे मन तुमचे चरण देखलिया. तुमचे चरण देखलिया. तुमचे चरण देखलिया. बाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. अवघा झाला आनंद. आता कोठे जावे मन तुमचे चरण देखलिया. तुमचे चरण देखलिया. हे आकर्षक आहे. भजन साधा जरी केलं पाहिजे स्वर लावून जरी केलं त्यामध्ये चाली व्यवस्थित जर लावल्या तर त्यामध्ये आनंद वाटतो. आणि शेवटचा मुद्दा आपला आहे अत्यावश्यक ज्याच्याशिवाय कार्यच उभं राहू शकत नाही. म्हणून अत्यावश्यक म्हणजे काय. देवाच्या आवडीची वस्तू आपल्याकडं पाहिजे. आपल्या आवडीसाठी भगवान परमात्मा काय करतो अभंगाचं ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची.
आवडीच्या गोष्टीला भगवान परमात्मा किती महत्व देतात दृष्टांताने महाराज या ठिकाणी सांगतात. ऐका महिमा आवडीची, ऐका सांगतात. ऐका का? सावध तुमची बुद्धी तयार करा. सावध बुद्धी झाली की जो भाव तुम्हाला आम्ही सांगत असतो त्याच्याबद्दल पूज्यता ही अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. कोणाला सावध करावं लागतं असतं? कोणाच्या बाबतीमध्ये महाराज बोलतात, ज्यांचा विश्वास या गोष्टीवर नाही त्यांना. ज्यांचा विश्वास नाही, तुकाराम महाराज सांगतात, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराण विचारोनी, पहावे पुराण विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास सजा म्हणे म्हणे नाही सहजा म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास सजा म्हणे. सहजा म्हणे, पहावे पुराण विचारोनी, पहावे पुराण विचारोनी, पहावे पुराण विचारोनी. आमच्या बोलण्यावर तुमचा जर विश्वास नसेल तर शास्त्रावर विश्वास ठेवा. पहावी पुराणी विचारोनी. विश्वासाच्या बाबतीमध्ये जे कमजोर लोक आहेत ना, त्याबद्दल महाराज म्हणतात, ऐका. ऐका म्हणल्याशिवाय आपण सावध होत नाही. ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. लोकांना सावध त्या ठिकाणी केलं. पण महाराज भगवान सांगतात, माझा आवडीच्या गोष्टीवर किती नितांत अशा प्रकारचा भाव आहे. ऐका महिमा आवडीची. आवडीला मी फार किंमत देतो. त्याच्या आवडीचा विषय. आवडीमध्ये भिन्नता आहे. एकाला आवडतं दुसऱ्याला आवडत नाही, दुसऱ्याला आवडतं तिसऱ्याला आवडत नाही. सर्वांची आवड एक नाही, एकाची आवड सर्व नाही, आणि सर्वांची सर्व आवड नाही. काही माणसाला परमार्थ आवडेल तर त्याला दुसरं आवडणार नाही. दुसरं ज्यांना आवडतं त्यांना परमार्थ हा आवडणार नाही. आवडीमध्ये भिन्नता आहे. पण याच्या संदर्भात लागा ना जरा. कोणता? ऐका महिमा आवडीची. कोणाची महिमा? म्हणजे मोठेपणा. कोणाचा? संदर्भ लागा ना. विचार करा. मी आपल्या गावात आलो तर समजा आता धनुभाऊलाच फोन केला, तुम्ही कुठे आहेत? म्हणले घरी आहे. म्हणलं तुमचं घर कुठं आहे? मंदिराच्या समोर आहे. म्हणलं मंदिरासमोर. बरं मंदिर कुठे आहे? आमच्या घरापुढे आहे. म्हणलं दोन्ही कुठे? समोरासमोर आहे. मेळ लागेल काही? नाही लागणार. तसं ऐका महिमा आवडीची. कोणाची? बोरे खाये बिल्लनीची. ऐका महिमा आवडीची. आवड व्यक्त करतात महाराज. शबरी नावाची बिल्लीन जी आहे तिचे भगवान परमात्म्याने बोरं खाल्ले असं महाराज सांगतात, आवडी पोटी. आता शबरी भिल्लीन कोण आहे? तर वनामध्ये फिरणारी एक जामात आहे. कारण मी जात म्हणणार नाही, सध्या हिलेच वातावरण कठीण आहे त्याच्यामुळे जात नाही, जामात म्हणतो. ही वेगळी अशा प्रकारची जामात, भटक्या विमुक्तीमध्ये राहणारी. आता कीर्तनात सुद्धा बऱ्याच जाती आहेत. कोणकोणत्या ते सांगू का? पहिली कीर्तनकाराची जात आहे, दुसरी पखवाजाची जात आहे, तिसरी टाळकऱ्याची जात आहे, आणि चौथी ऐकणाराची. पहिली ही जात चांगली पाहिजे. ही जात जर बिघडली तर अनेक पिढीचा नाश करते बरं का. लक्षात ठेवा. चांगलं नाही करता तर हरकत आहे, पण वाईट कधीच करू नये. माणसाने नेहमी पापाला भेलं पाहिजे. काही काही माणसं पापाला भेतच नाही. तुम्हाला सांगा, पाप हे पृथ्वीपेक्षा जड आहे. पाप हे तलवारीच्या धारीपेक्षा तेजस्वी आहे. पाप हे अग्नीपेक्षा सुद्धा दाहक आहे. म्हणून ते पाप करायला भेलं पाहिजे. पण माणसं घाबरत नाही. म्हणून ह्या जातीनं चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं सांगितलं पाहिजे. समाजाचा एकोपा कसा होईल हे आपण सांगितलं पाहिजे. पण आता नाविलाजी. दुसरी तुमची जात मी प्रमाण म्हणल्यानंतर तुम्ही लगेच टाळं घेऊन प्रमाण म्हणलं पाहिजे. ही तुमची जात आहे म्हणून टाळं सुद्धा बरोबर आहेत. कसे? इथपर्यंत शेत. मग टाळ का लांब नेता नव्हते का खाली? किंवा इथं घेता येत नव्हते का? कारण प्रमाण म्हणलं की पुटकून टाळ घेतली की वाजली की म्हणले गुणगुणा वाजती टाळ. जर टाळं खाली असते आणि मी प्रमाण म्हणलं असतो, तुम्ही कावा चापले असते, कावा वाजले असते, तर काय झालं असतं? अवघड आहे. आणि तुमची सर्वांची जिम्मेदारी. महाराज अभंगार आहे का अभंगाच्या कडाकडाने हिंडतोय? काय महाराज अभंगार आहे का अभंगाच्या कडाकडाने हिंडतोय? हे तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्हाला एक वाक्य बोलेल न विसरण्यासारखं. श्रोत्याचं विस्मरण हे कीर्तनकाराचं भांडवल आहे. श्रोत्याचं विस्मरण हे कीर्तनकाराचं भांडवल आहे. तुम्ही जर ध्यानात ठेवता आम्हाला नवीन पाहावं लागेल, तुमच्या लक्षात राहत नाही, मग आमचं दुकान चालल्याशिवाय राहत. लय अवघडी. काही काही महाराज असे आवेशन सांगतील. महाराज काय सांगा, नामदेव महाराजाची ख्याती. नामदेव महाराजांनी भिंत चालवली.
ज्ञानेश्वर महाराजांनी देवळ फिरविलंय. कमिटी बसली म्हणजे पुढच्या वर्षी 7वं आणि कार्याचं कीर्तन यांनाच. असा सगळा सावळा गोंधळ चालला. त्याच्यामुळं अवघड अशा स्वरूपात चालत असतो. बिल्ली प्रवासामध्ये राहणारे जंगलामध्ये, पण योग तिचा असा, तिला मातंग ऋषीचा सहवास घडला आणि मातंग ऋषीचा सहवास घडल्यानंतर त्यांची सेवा तिला घडली. तनुमनूची वेई चरणाशी लागावी, अगरवता करावी दास्य सकळ, मग अपेक्षित आपुली सांगितले किरपुशिली, जेणे अंतकरण बोधले संकल्पान ये. आणि मग ती आपल्याला खुश होऊन आशीर्वाद देतात संत मंडळी. आणि त्यांचे आशीर्वाद सहसा वायाला जात नाहीतच. का जात नाहीत? त्याची त्या वाणीत तेवढी ताकद आहे. त्यांच्याकडून जर नाही झालं तर ईश्वराला खरं करावं लागतं. तो का म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई आणि सोपान काका एका स्थानावरती असताना ज्यांनी ज्ञानेश्वरीचा सच्चिदानंद बाबा त्यांची तिरडी बांधल्या गेली आणि त्यांच्या असणाऱ्या पत्नीनं सती जाण्याकरता कपडे घातले. हिरवा चुडा भरला, हिरवी साडी परिधान केली, डोक्याला मळवट लागला आणि साधू दिसता, दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष म्हणून दर्शन करायला गेली आणि ज्ञानवराने आशीर्वाद दिला. काय सौभाग्यवती भाऊ. रडू लागली. रडण्याचं कारण काय? तिने सांगितलं रडण्याचं कारण हे, तुम्ही जो मला आशीर्वाद दिला, एका साधूचा आशीर्वाद खोटा ठरतोय याचं मला वाईट वाटतं आणि म्हणून मला रडू आलं. ज्ञानवराने सांगितलं माझे शब्द हे मिथ्या कधी होऊ शकत नाही. भगवान परमात्म्याला ते खरे करावे लागतात. कसं काय गेले म्हणजे मालक? म्हणजे ती त्यांची तिरडी बांधली, मी सौभाग्यवती कसं? महाराज मग ज्ञानवराने सांगितलं आशीर्वाद तुम्ही मागितला नाही, मी स्वतःहून दिला. आशीर्वाद मागून जमत नसतो, तो मिळवावा लागतो. त्याच्याकरता पात्रता तयार करावी लागते. नाही तर बरेच लोक म्हणतात आम्हाला आशीर्वाद द्या महाराज. आता नाशिक जिल्ह्यात गेलो कीर्तनाला, कीर्तन झालं नाही, सगळ्या लोकांनी दर्शन केलं. पण त्यांचा एक मुलगा अभ्यास करत होता, MBBSच्या परीक्षेला बसलेला, एक क्षण सुद्धा व्हायला घालीत नव्हता. मग ते वडिलांनी त्याला लगेच ओढून आलं, अरे महाराज दर्शन घे, आशीर्वाद घे. मी म्हणलं काय करतो मुलगा? म्हणजे काही नाही, MBBSच्या परीक्षेला बसायचं म्हणजे अभ्यास चालू आहे, त्याला आशीर्वाद द्या. असं म्हणलं कशाला आशीर्वाद, आपला काही मिळेल का काही? तर त्याने मग हात वाढावी त्याच्या डोक्यात ठोलावी. मला बेकार वाटायला लागलं. MBBSची परीक्षा तेव द्यायला आलाय, मी B.Com फर्स्ट इयरला नापास झालेला. मग आशीर्वाद कसाला? पण ओढून घेतला, आशीर्वाद लागू शकत नाही. ज्ञानवराने सांगितलं याचं नाव काय? म्हणजे यांचं नाव सच्चिदानंद आहे. अरे सच्चिदानंद कुठं म्हणत असतो का? गेले जवळ आणि आवाज दिला सच्चिदानंद. झोपेतून उठावा तसा सदग्रस्त उठला. हे साधूचे शब्द त्या ठिकाणी खरे होत असतात. म्हणून साधूची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि नाही घडली, निदान साधूचा विरोध आपण कधीच करू नये. आणि जर एखाद्याने केला तर महाराज सांगतात संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे. आणि त्याचे नो हे बरे उभय लोकी, कोणत्याच लोकात त्याचं चांगलं होत नाही. आशीर्वादाला प्राप्त होता नाही आला तरी चालेल, पण शापाला प्राप्त होऊ नये एवढंच कीर्तनातलं मी हा विठाला आणि अभिवचन दिलं. मातंग ऋषीने एक दिवस असा उजळणार की भगवान परमात्मा येणार आणि तुला दर्शन देणार. मग तिनं वाट पाहायला लागली. कोणाला? शबरी भिनेला. काहींना वाट 7 दिवस पाहावं लागली. राजा परीक्षितीला 7 दिवस वाट पाहिली. खटवंग राजाला 1 तास आणि शबरी भिडलेला बराचसा कालावधी गेला. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि तिच्या आश्रमामध्ये आले. पण साधूला काय द्यावं, देवाला काय द्यावं म्हणून तिनं बोरं ठेवली. गोड असलं तर ठेवायचं, आंबट असलं तर फेकून द्यायचं. आणि ती बोरं भगवान परमात्म्याला दिली. दर्शनाकरता त्या आश्रमामध्ये आले. सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्णन केले. आज मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा,
आपल्या डोळ्याच्या अश्रूने त्यांचे चरण धुतले, आसनावर त्यांना बसवल्या गेलं आणि खाण्याकरता देवाला बोरं दिली. भगवंताने ते बोरं खाण्याला प्रारंभ केला आणि भैया लक्ष्मणजीला दिली. भैया लक्ष्मणजीने सांगितलं हे बोरं असे टोकरलेले कसं काय बोर आहे. मग ते बिलीने सांगितलं गोड असले तर ठेवले आणि बेकार असले तर फेकून दिले. आणि ते बोलत असताना भैया लक्ष्मणजीला शबरी बिलिनीच्या दाताचं दर्शन झालं. आणि ते शेवाळलेले दात पाहिल्यानंतर, कारण दंतमंजन केलेलंच नव्हतं, शेवाळलेले दात पाहिले तर त्याने फेकून दिले बोरं. मला वाटतं त्याच बोराच्या वल्ली त्याला तदनंतर कामं आल्या. पण असंही महाराज, देहाचं अंजन मंजन केलं का देव दूर जात असतो, पण देहावर उदास झाला का देव जवळ आल्याशिवाय राहत नसतो. ही अवस्था झाली. बोरे खाय भिल्लनीची. मग देवाला जी भूक लागली होती ती बोराची भूक लागली होती का? नाही. मग कशाची भूक लागली होती? अभंग थोर प्रेमाचा भुकेला, 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 हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, भुकेला. मी सुद्धा याचाच भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाकडे खाण्याकरता दुसरं काही नव्हतं काय, पण प्रेमाची भूक लागली देवाला. प्रेम या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती, स्थळ, अंतकरण याच्यातून वाहणारा निष्पह भावप्रवाह, निष्काम भावप्रवाह, याला प्रेम असं म्हणतात. हे प्रेम एवढं आहे की देवाला ते आवडतं. ते कसं प्रेम आहे? अंगी प्रेमाचे भरती, नेघे उतार चढते, का वर्षा काळी सरिता, चढू लागे पंडुसुता, तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिशे. जशा गंगा आपल्या नद्या आहेत ना, पावसाळ्यात धो 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 वाहतात आणि मग उन्हाळ्यात असे कमी 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 होतात. काही नद्या तर आता बुडाल्यात मला. तिथं पाटील यांची जागा आली, ही गोदावरीची जागा आहे. इतकं तुम्हाला सांगू कठीण झालंय. पण जसा नद्या वाहतात, मोठमोठ्या प्रवाह त्यांचे होतात, तितकं प्रेम त्या ठिकाणी वाढलं पाहिजे असं महाराज सांगतात. भागवतामध्ये वर्णन आहे ते प्रेम कसं आहे. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धनम, अविच्छिन्न रूपम, अशा स्वरूपाचं ते प्रेम आहे. ते वाढलं पाहिजे, सतत प्रेम वाढलं पाहिजे. आता तुम्ही आम्ही म्हणता आमच्याकडे बी प्रेम आहे, पण आपलं व्यावहारिक प्रेम, वैषयिक प्रेम आहे, त्या प्रेमाला अर्थ नाही. हे खरं अशा प्रकारचं व्यवस्थित अशा प्रकारचं प्रेम आहे. नाही तर आपल्या प्रेमाचा विचारच करा नाही. एक माणूस म्हणलं महाराज आमच्या शेजारी म्हातारी ती लय जीव लावती बरं मला. ती म्हणलं काय करते? म्हणजे बदाम खायला देते दररोज. म्हणलं काय नातं आहे? नातं गीतं काहीच नाही. आजी सारखी आहे. आजी नाही, आजी सारखी आहे. दररोज बदाम खायला दे. ते म्हातारीला विचारलं आजी तुम्ही याला दररोज बदाम खायला देता का? ते म्हणजे हो मी दररोज बदाम खाते, पण माझ्या तोंडात दातच नाही. मी निश्चित चगळी ते चगळी ते फेकून देण्यापेक्षा त्याला देते. असे सगाळलेले बदामात रंगलेले बरेच जण आहेत. त्या प्रेमाच्या नादी लागायचं नाही. खरं प्रेम अशा स्वरूपाचं बघ. प्रेम ते सांगतो भागवतातली ओवी एक. जरा करण लेट पोहोचला ब्रह्मा. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे आढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. महाराज सांगतात प्रेमाशिवाय काहीच गोष्टी घडू शकत नाही. काही जरी नसेल, फक्त एक भाव जर असेल तर देवाला आवडतं. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची, किंवा भाव वळी आकळी एरविना कळी, करतळी आवळे तैसा हरी. फक्त प्रेम पाहिजे. तुका म्हणे अवघे
फिके भावे विण मीठ नाही अन्न तेने न्याय. भाजी किती स्वादिष्ट जरी असली पण त्याच्यात जर मीठ नसलं तर ती भाजी आपल्याला खाऊ वाटत नाही. पण तरी बरेच लोक तरी मागतात, काय तरी टाका तरी, ही तरी कवा तरा करीन. याचं मेळ असं. आमचे एक मित्र वस्तू घडलेलं आहे, हे दृष्टांत नाही काय किंवा हसवण्याकरता नाही. माझे एक मित्र ती एवढं तिखट खातेत महाराज, एवढं तिखट खातेत ते, त्यांना तिखट खाताना जर तुम्ही पाहिलं तर म्हणता तांबे द्या मला जायला, इतकं तिखट खाते आपले सुळे बाबा, विचारून लय तिखट खाते. एकदा आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रम एकादशीचं होतं, कीर्तन केलं, भजन केलं, सकाळी द्वादश सोहळ्या. आता द्वादशी ठरलेला बेत असतो कोणता, वरण चपाती भात, याच्याशिवाय महाराज दुसरं काही नाही खात. आणि जर दिलं का चावतं काय त्या तोंडाला, ते ठरलेलं असतं. म्हणजे वरणाला काही धोरणं नसतं. वरण भलतं म्हणजे असं असतं की महाराज त्याच्यात जर ते डाळ जर काढायला ठरली आणि त्याच्यात बुडी जर घेतली तर डाळ सापडायची नाही, आत अंटावर राहून सुद्धा. अशी ती डाळीची पळीची पळापळी असती. आणि वरण केलं असं भरप तिखट टाकलं असतं. जेवायला बसलो हो आम्ही, पहिला फोरका मारला, फोरका मारली तर नाकातूनच इंद्रदेव खाली आले. कळलं का तुम्हाला, नाकातून इंद्रदेव खाली आले. तेवढ्यात वाढणारी म्हातारी म्हणती, महाराज किती जण भाऊ येत तुम्ही. याच्यातून वाचलो तर हाई गाड्या, नाही तर मग संपलं म्हणला तर एका जनार्दनी एकपणे उभा बस. असं वरण खाल्लं मी. पहिला फोरक्याला मला त्रास झाला, मी बंद केलं. पण ते आमचे महाराज तिखटाच्या आवडीचे होते, त्याने वरण खाल्लं नाही, वरण पेले ते वाट्याची वाट्या. मी म्हणलं महाराज वरण खाऊ नका, त्रास येईल. ते म्हणते काय करतंय ते मला म्हणाले काय करतंय. 5-7 वाट्या वरण खाल्लं महाराज त्यांनी, वरण पेले ते. आता वरण काय गुलगुल्या करत असते होय ते तिखट. एसटीत बसलो तर असं गाड्या वगैरे काही नव्हतं. एसटीत बसलो 7-8 किलोमीटर गेलो, गावापुढं 7-8 किलोमीटर लागलं ना भळगार जायला. लाले तळमळ करायला तळमळ करायला सीटर बसल्या भेटी लागली पंढरीनाथ, जीवा लागली तळमळ व्यथा. मी म्हणलं महाराज काय झालं. ते म्हणले आली. मी म्हणलं तुम्हाला म्हणलं होतं इतकं तिखट खाऊ नका, ते वरण लय तिखट आहे. ते म्हणलं नाही आलीच राव म्हणजे महाराज. त्या कंडक्टरला विनंती केली, रोड जरा असा तसाच होता. काही रोडमध्ये खड्डे असतात आणि काही खड्ड्यातूनच रोड असतो. त्या ड्रायव्हरने पाठीमागं पाहिलं, नेमकं त्याचं पुढं टायर त्याच्यात गुतलं. महाराज उभे राहिले दणकन आदळे. गेट उघड. म्हणलं महाराज तुम्ही म्हणले ना आली, जा आता खाली. ते म्हणलं आली नाही ह्या झटक्यात. तुका म्हणे अवघे फिके भावे विण आणि मीठ नाही अन्न तेने न्याय. म्हणजे प्रेम पाहिजे, प्रेम नसेल तर व्यर्थ. म्हणून ते प्रेमाचा भुकेला महाराज सांगतो, थोर प्रेमाचा थोरलं प्रेम. जसं त्या प्रत्येकाचं प्रेम आपल्या मुलावर असतं, आपल्या संसारावर असतं. तुमचं माझं प्रेम संसारावर असतं आणि संतांचं प्रेम हे देवावर असतं. हा फरक त्याच्यामध्ये आहे. पण ते प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्याचा दुष्काळ पडला. एक सशंकाशी प्रेम देणारा कोण आहे, देवच आहे. आणि देवालाच प्रेमाची भूक लागली. साधं उदाहरण, रिक्षा घेण्याकरता आपण कर्ज घेतलं तर त्या बँकेला व्याजाची भूक लागते. कोणत्या दिलेल्या रकमेला जे व्याज येतं त्याची त्याला भूक लागते. तसं देवाला सुद्धा कोणत्या प्रेमाची भूक आहे, तर ज्या प्रेमाला भक्ताच्या हृदयाचा स्पर्श झाला त्या प्रेमाची त्याला भूक लागली. हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला विठोबार भगवान परमात्मा प्रेमास्तव काय करतो. महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, पोहे सुदा
दिसायला नसतात पण असायला असते. देवाने कृपा इथं केली पण इकडे नाही केली. पहा विठाला 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 विठाला. या वयात सुद्धा गोड आवाजामध्ये म्हणतात धन्यवाद बरं का बाबा तुम्हाला. काही काही माणसं महाराज लई खतरनाक दिसतात. खिलारी बायलासारखे जामखिडी वासरासारखे कपडे गिपडे. काहीचे कपडे लई चांगले, काहीचे कपडे मळके असतात. मळक्यावाला चांगला माणूस मळका असा पण जळका नसा. काही काही तुम्हाला सांगतो लई जळके असे. काहीचे कपडे लई तैट असे. असे तैट कपडे की मंत्र्याला फिके पडते. चांगले कपडे पण 50 लफडे. ते काय काय तसे काही काही माणसं असतात महाराज. काय सुंदर चाल म्हणले असतो. पोहे सुदाम देवाची फक्के मारी कोरडीची. या प्रेमाकरता भगवान परमात्म्याने सुदामेचे पोहे केले. आखी एका सर्वांना माहिती आहे. बलराम दादा भगवान श्रीकृष्ण परमात्मन आणि सुदामय गुरुग्रही संदीपान ऋषीच्या घरी शिकण्याकरता एकत्र सर्व होते. बराचसा कालावधी गेला. पुढे प्रारब्ध बदललं. भगवान परमात्मा राजा झाले. गड्यांनो राजा किर झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. पण 18 दारिद्र्य त्याच्या घरी असल्यामुळे काही करता येत नव्हतं. काही काही माणसं चांगली असतात पण तुम्हाला सांगतो श्रीमंती नसती. काही काही दरिद्रच बेकार असतं. चांगल्या सप्त्याला गेला तिथं काहीतरी घोटाळा होणार. ही घोटाळेबाज माणसं आहे ती सगळी. ते सुदाम्याला त्याच्या पत्नी सांगितलं एक दिवस जा, तुमचा मित्र मोठा आहे म्हणतात ना, त्याच्याकडे जाणं काहीतरी घेऊन या ना तुम्ही. पण पत्नीच्या आग्रहास्तव गेला महाराज. काही काही अंतकरणाची इच्छा नसून तर जावं लागतं. तो गेला. पण आता देवाकडे त्यांना कोण मिळणार. कारण देवाकडे खूप मोठी माणसं असतात ना. मोठी माणसं तिथं फार जवळची माणसं मोठी असतात. जवळ ती येऊन देत नाही. रुबाबदार माणूस असला तर येऊन देत असते. ती येऊन देत नाही. पण निरोप दिला आतमध्ये. सुदामे भेटायला आला. भगवान परमात्मा आले. त्याला आत घेऊन गेले. सचे स्नान घातलं. त्याला आपले अलंकार घालण्याकरता दिले. बसवलं त्याला. मग आठवण केली. म्हणले करे सुदामा माझ्या वहिनीनं काही खाण्याकरता तो दिलं का नाही. आता मला सांगा राज ऐश्वर्य तिथं आणि त्याची ते गाठीचे पोहे काढीन का बाहेर. ते काढीन का ते नाही ना. काढू वाटत नाही. आम्ही एका प्रवास होतो आणि आमच्यावर एका माणसं नवीन गाडी घेतली. ती पुण्याला जाऊनच घेतली जुनी पण नवीन घेतली सांगत होतं. आणि ती गाडी आणली आणि ते आयटीत पुढे उभी केली. मी म्हणलं कशाला गाडी उभी करतो. मोठा माणूस दिसते. हे आपल्या गाडी पुढे त्याची गाडी काय लहानच आहे. महाराज जेव्हा त्याच्या घरात गेलो बंगल्यात आम्ही तर त्याच्या गाड्या बंगल्यात वर जात होत्या. VIP गाड्या होत्या. ते मला बाहेर कोणाची गाडी हे मला माहिती नाही दुसऱ्याची. म्हणजे आपलं कमीपणा झालं माणसं नकोच म्हणतात तिथं. तो सुदाम देवा काही गाठी सोडी ना. शेवटी भगवान परमात्म्याने घेतल्या आणि ते पोहे खाल्ले. कोरडे पोहे खाल्ले. फक्के मारी कोरडीची. त्याचा परिणाम काय झाला. भगवान परमात्म्याने मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला का. पण त्या भक्तीपुढे भगवान परमात्म्याला उच्चिष्ट कमी वाटतं आणि ते कमी आहे का त्याचाही भगवान विचार करत नाही. अभंगाचं शेवटचं नमने उतिष्ठ अथवा थोडे. नमने उतिष्ठ अथवा थोडे. उच्चिष्ट अथवा थोडे. नमने उच्चिष्ट अथवा थोडे. नमने उचिष्ट अथवा थोडे. नमने उचिष्ट अथवा थोडे.
भक्तीचा भोगता आहे. ते कमी आहे का उच्चिष्ट आहे याचा तो अजिबात विचार करत नाही. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तो का म्हणे भक्ती पुढे. फक्त त्याला भक्ती पाहिजे, अंतःकरणातून दिलेला भाव. महाराज सांगतात बपई भक्ती एकी जाणे, ते साने थोर न म्हणे, भावाचे पाहुणे भलतया. बरं का, जे भगवान घेतात ना ते फक्त आपला भाव पाहून, वस्तू काय आहे याला किंमत नाही. जसं एखाद्या आजारी माणसाला आपण साबुदाण्याच्या आकाराच्या होमिओपॅथी गोळ्या देतो, ते पोहोचतं करण्याचं साधन आहे. ते काय आहे त्याला किंमत नाही, पोहोचतं करण्याचं साधन आहे. तसा आपल्या अंतःकरणातला भाव भगवान परमात्मा घेतो, पण फक्त त्याला भक्ती लागते. आणि याचा दुष्काळ त्याच्या जीवनामध्ये पडलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुम्हा, ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुम्हा, ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. या अभंगाचा सांगितलेला भाव परिपूर्ण असाच आहे असं मी अजिबात दावा करणार नाही. पण यामध्ये योग्य उचित फलदायी असं जे काही तुम्हाला वाटलं असेल, मी ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो असे वैकुंठवासी महंत भीमसिंह महाराज भगवान गडकरी यांच्या सानिध्यामध्ये मला जे मिळालं ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते त्यांचं आहे. जे तुमच्या बुद्धीला पटलं नाही, रुटलं नाही, आवडलं नाही, असं जे काय असेल ते वैयक्तिक माझ्या बुद्धीचे दोष असतील ते दोष माझ्याकडे द्या. त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. आज श्री क्षेत्र नारायणगड या गडाचे महान असणारे विभूती शिवाजी बाबा आणि संभाजी बाबा यांची त्या ठिकाणी त्यांच्या आज्ञेवरून सेवा आली. जशी ती सेवा नगद नारायण महाराजांच्या सर्व श्रोते सज्जनांच्या, सर्व कार्यकर्ते मंडळी, सप्ताह कमिटी आयोजक नियोजक यांच्या चरणारविंदी ठेवतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. विठ्ठल